थँक्यू डीजे. थोडीशी क्रिकेटमध्ये आत्महत्या मानली जाते ते म्हणजे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला फलंदाज आहे तो निखिल सलामीवीरसाठी आला होता. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो नवीन फलंदाज अभिषेक आणि गोलंदाजीवरती मार्कवर सज्ज आहे प्रफुल्ल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 1-7 आणि गोलंदाजीवरती मार्कवर होते सज्ज होतोय. सेकंड ओव्हर घेऊन येतोय संघाकडून आणि वैयक्तिक पहिलं. राजेंद्र गोलंदाजीवर मार्कवर सज्ज होते वावडुंगी या संघाकडून आणि व्यास या संघाकडून फलंदाजी करतोय अभिषेक आणि मुकेश. 4-5 पावलांचा रनअप घेतलाय. पाहूया काय फायदा घेत आहेत का. नो बॉल येतोय पंचांकडून. पहिलाच नो बॉल फुलटॉस मिळाला ज्याला लॉलीपॉप मिळाला. चांगला फायदा घेतला होता पण एका धावेवर समाधान मानावा लागेल आणि पंच आमच्याकडे येऊन केला इशारा नो. 2 धावा मिळालेल्या आहेत आणि फ्री हिट डिसिजन देतात पंच आमच्याकडे. अचूक अशी पंचगिरी करतायत. MCAचे पंच आहेत ते म्हणजे हेमंत ठाकूर सर असतील, शशिकांत सावंत सर असतील, सुरेश दळवी सर असतील, दिनेश म्हात्रे सर असतील, तसेच आमच्या जो बाजूला जोडले स्कोअर बोर्ड घुमेश्वर गावचे सुपुत्र विनायक गायकर साहेब असतील. तसेच आमचे कॉमेंट्री देखील दादा करतायत. अचूक अशी कॉमेंट्री करतायत. परत एकदा फुलटॉस मिळाला पण फायदा घेता आलेला नाही आहे. निर्धाव चेंडू टाकलाय आणि धावती वाढती धावसंख्या झालेली आहे ती 9. 1-9 वेळास या संघाची अचूक गोलंदाजी करतोय तो म्हणजे वावडुंगी या संघाकडून मुरुड शहरातून आलेला हे संघ आहे. अचूक अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण ताईनं झेल घेण्याचा प्रयत्न आजपर्यंत जाते सीमारेषा पार नाही. 2 धावा परिपूर्ण. 2 धावेवर समाधान मानावं लागेल वेळास या संघाला. वाढती धावसंख्या झाली स्कोअर बोर्ड कडे 11. एक बाद वेळास या संघाची धाव संख्या झाली आहे ती 11. वडगड आणि नेहरू या संघाच्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं. टॉस साठी टॉस का बॉस करण्यासाठी आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तरी मी विनंती करतो वडगड आणि नेहरू या संघाच्या दोन्ही कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेजकडे यायचंय मित्रांनो. जास्त टीम मीटिंग मित्रांनो करू नका. वेळ खूप कमी आपल्याकडे. दिवस आता छोटा आणि रात्र मोठी आहे मित्रांनो. फ्री हिट मिळतोय. नो बॉल होता पंच. ओके नो बॉल होता. काय फायदा मिळतोय तो म्हणजे वेळाच्या संघाला. वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 13 सॉरी 12 झालेली आहे धावसंख्या. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल वावडुंगी या संघाला. जर आपला संघ दुसऱ्या धावेचा कौल दिला होता पण आत्महत्या होते का पाहूया. पंच आमच्याकडे वळतायत वर डिसिजन करतायत आउट. कुठेतरी मिस अंडरस्टँडिंग होते.
आजचा तो वाढदिवस केक कापून आपण साजरा करणार आहोत आयोजकांच्या वतीने. सन्माननीय आदरणीय सोमनाथदादा पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. थोडासा सामना थांबवायचा आहे पण आणि सेलिब्रेशन करायचं आहे. सदैव असू दे. हॅलो, लगेचच आपण सामन्याकडे जाणार आहोत. सामना चालू करायचा आहे. किती बॉल झाले? धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 17. लगेचच सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती करतो थोडस बर्थडे सेलिब्रेशन केलं गेलं आमच्या मान्यवरांचं. वडगड आणि नेहरू संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. लगेचच आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे. पहिला षटक चालू आहे. आतापर्यंत धाव संख्या झाली ती म्हणजे 17. वावडुंगी या संघाला जे 17 रन झाले त्याप्रमाणेच गोलंदाजांना खतरा मिळतोय. काय पंच आमचे पंचगिरी करताय, अचूक निर्णय देत आहेत. पहिला षटकच चालू आहे. दुसऱ्या षटकाचे 3 बॉल झालेले आहेत फक्त. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल ते म्हणजे वावडुंगी या संघाला. हो, थोडीशी मिसफीड होते. दुसऱ्या धावेचा कौल. दुसरा धाव परिपूर्ण करतात काय पाहूया. नाही, पंच आमच्याकडे वळतात आणि बाद होतो फलंदाज. आतापर्यंत रनआउटच्या स्वरूपामध्ये 3 बाद फलंदाज झाले. आत्महत्या करतात मित्रांनो, ह्याची गरज नाही आपल्याला. आपल्याकडे रन होत आहेत. धन्यवाद दादा, मनापासून धन्यवाद. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटचा इशारा करतायत. वाढती धावसंख्या होते वेळाच्या संघाची 19. आतापर्यंत बोनस मिळाले ते म्हणजे वेळाच्या संघाला लगातार धाव रनआउटच्या स्वरूपामध्ये 3 विकेट गेले होते. सेट खेळण्याचा प्रयत्न केला पण जेल बाद होतोय. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे अजय.
वावडुंगी या संघाकडून कुठेतरी कॅच घेण्याचा चान्स होता पण मिस फील्ड होते कीपर कडून आणि जातो डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. एक पंच आमच्याकडून इशारा करत आहे डिक्लेअरचा 1 रन आणि वाढती धावसंख्या होते वेळास या संघाची 20. क्रिकेटचा भव्य दिव्य असा महासंग्राम या दैसर नगरीमध्ये आयोजन केलेलं आहे ते म्हणजे शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर संघ. लगेच मैदानाकडे जाऊया आपण. वेळास या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20. काय निर्धाव चेंडू टाकतो थोडस कीपर कडून मिस फील्ड होते आणि सचिन गायकर यांना नम्र विनंती आहे मंचाकडे यायचं आहे. सचिनजी गायकर मंचाकडे संपर्क साधायचा आहे. अचूक अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी एक्स्ट्रा रन गेले होते व्हाईटच्या नो बॉलच्या स्वरूपामध्ये ती जागा भरून काढतोय तो म्हणजे रोशन आपल्या गोलंदाजीमधून. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्ची केलेल्या आहेत. याच रनांवरती थांबवावं लागेल वेळास या संघाच्या फलंदाजांना. चांगला समाचार घेतला ज्याच्या बॅट मधून येतोय काय पाहूया. नाही काय गॅच केलं कॅच आणि बाद. रक्षणाने ते म्हणजे बाद झालेला फलंदाज आहे. फलामीवीरसाठी आलेला फलंदाज मुकेश बाद होते. बॅक टू बॅक विकेट जात आहेत वांद्रे या संघाचे आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 21. मुकेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येते तो म्हणजे धीरज 777. 7 या आकड्याचं देखील आयुष्यामध्ये महत्वपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे त्याचे. कारण काय जीवनाचं लग्न केल्याच्या नंतर जे फेरे घेतात ते देखील 7 होतात. जगामधील आश्चर्य देखील 7 आहेत. या 7 या आकड्याचं तसं महेंद्रसिंग धोनींचं जर्सी क्रमांक देखील आहे 7. असं 7 या क्रमांकाचं महत्वपूर्ण महत्व आहे. परत एकदा रनआउटचा प्रयत्न करत होते पण नाही. भुमेश्वर गावचे सुपुत्र संदीप गायकर यांचे इथे आगमन झाले. श्री शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यांच्याकडून त्यांचं हार्दिक असं स्वागत. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे रोशन. 2 धावा फक्त खर्ची केल्यात आणि 1 विकेट देखील महत्वपूर्ण घेतलं. स्ट्रेट ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता पण नाही. निर्धाव चेंडू टाकलाय. काय गोलंदाजी करतोय. कुठेतरी पहिल्याच 2 ओव्हरमध्ये त्यांची 15 रनांची 17 रन झाले होते पण ह्यांनी फक्त 2 धावा खर्ची केली आहेत आतापर्यंत. 2 धावा खर्ची केल्या आपल्या गोलंदाजीमधून. वाढती धावसंख्या वेळास या संघाची 21. 4 बॉल 5 बॉल 5 बॉल मध्ये धावा फक्त खर्च केल्या 2. काय गोलंदाजी करतो. थोडस मिस फील्ड झालं कीपर कडून आणि डिक्लेअरच्या सोबतमध्ये 1 धाव मिळते आणि वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 22. जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे वावडुंगी या संघाला. हॅलो वडगर आणि नेहरू या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेज कडे यायचं आहे मित्रांनो. मान्यवरांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत मित्रांनो. त्वरित खूप फास्ट व्यास संघ आपला नेहरू संघ आणि वडगर संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेज कडे यायचं आहे. नेहरू या संघाचे कर्णधार आले आहेत तरी मी वडगर या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेज कडे यायचं आहे. सामना नेहरू वर्सेस वडगर
याच्यामध्ये टॉस उडवायचा आहे. मी संदीप दादाला सोमनाथ दादाला विनंती करतो की त्याने टॉस उडवायचा आहे या सामन्याचा. टॉस येत आहे मान्यवरांच्या हस्ते. टॉस विन केलाय आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. काय बोलणार आहेत ते? क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं मित्रांनो. मी सोमनाथ दादांना विनंती आपण 2 मिनिटं मार्गदर्शन करावं. नमस्कार. शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मागील 3 वर्षापासून तुम्ही क्रिकेटच्या मॅचेस भरवता आणि यावर्षी मला इथे बोलवलं, मान सन्मान दिलात, माझा वाढदिवस साजरा केलात, त्याबद्दल मनापासून खूप अभिनंदन आणि थँक्यू. इथे आल्यावरती कळलं मला तुमच्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये, रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये एकी आहे आणि एकत्र येऊन तुम्ही खेळता आणि आपला सण उत्सव एकत्र साजरा करता असं मला काकांनी आत्ताच सांगितलं. असंच पाहिजे. आपल्या मुंबईमध्ये आपला टक्का हा हळूहळू कमी होत चालला आहे आणि ते तुम्ही जोपासा. संपूर्ण सगळेजण एकत्र राहा. मराठी समाज, मराठी बांधव हे हळूहळू कमी होत चाललेत. त्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करताय. सगळं गाव एकत्र येत आहे आणि सगळं गाव एकत्र येऊन सगळा समाज एकत्र येतोय, तो तुम्ही जोपासताय. त्याबद्दल खरंच तुमचे आभार. मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खरंच आभार. परंतु मी एवढा भारावून गेलोय की तुम्ही मला जो मान सन्मान दिलाय, माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल मी रिटर्न गिफ्ट तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो. यावर्षी आमची संस्था छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वैष्णोदेवीला यात्रा काढणार आहेत. तर त्या यात्रामध्ये तुमच्या 10 ज्येष्ठ नागरिकांना माझ्यातर्फे एंट्री देत आहे आणि यापुढेही तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टला जुडाल. तसेच आमचे बंधू आहेत इथे स्वामी, हे संपूर्ण वैद्यकीय कक्ष सांभाळतात. तुम्हाला तर माहीतच आहे, माझं लक्ष नसतं परंतु सगळ्यात जास्त लक्ष ह्याचं असतं. आणि संस्थेचे सचिव आमचे संदीप पवार, बाकीचा सगळा कारभार हा संदीप पवार हे सांभाळतात. बाकीचे आमचे कार्यकर्ते आहेत अजिनाथ कुमार, हे सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत ते सगळे वेल एज्युकेटेड आहेत. कोणी अकाउंटंट आहे, कोणी CA आहे, कोणी वकील आहे. हा वेळ काढून आम्ही आमच्या समाजाची, आपल्या मराठी माणसांची जी कामे आहेत ते आम्ही करतोच. असं नाही की व्यतिरिक्त समाजाचे करत नाहीत, सगळ्यांना आम्ही वैद्यकीय मदत करत असतो. आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज माझ्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे, सरकारचं तर आयुष्यमान कार्ड आहेच, परंतु छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे राजमाता महिला आरोग्य कार्डची आजपासून स्थापना झालेली आहे. त्यामध्ये आम्ही जे शासकीय नाही, निमशासकीय आहे, जे खाजगी हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये आमच्या संस्थेतर्फे त्यांना उपचार मोफत मिळणार आहे. परंतु हे प्रायोजिक तत्वावरती आमचे जे संस्थेचे सदस्य आहेत त्यांच्या महिलांसाठी हे ठेवलेलं आहे. आजपासून 106 महिलांना आम्ही मोफत आरोग्य कार्ड देत आहोत. हे आमचे कार्य चालू असून मागील आज 15 वर्ष झालेले आहेत संस्थेला. संपूर्ण संस्था महाराष्ट्रभर काम करते, तुम्हाला तर माहितीच आहे. जास्त बोलत नाही आणि तुमचा वेळ घेत नाही. इथे मला बोलवलात, मान सन्मान दिलात, मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना जो मान सन्मान गेलात, खरंच मी फार भारावून गेलोत, त्याबद्दल आभार. आणि अशीच तुमची साथ सदैव राहील हीच अपेक्षा करतो. आणि आपला मराठी सण, आपला मराठी माणूस कसा टिकवता येईल आणि आपला समाज, तुमचा गवळी समाज कसा टिकवता येईल, हे सगळं तुमच्या हातात आहे. त्याबद्दल आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादा, थँक्यू. धन्यवाद. लाख मुलाचं असं मार्गदर्शन केलं आणि एक गिफ्ट त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला वाटतं घुमेश्वर या गावाला मिळालं असेल. वैष्णोदेवीला 10 ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य त्याने दिलेलं आहे. धन्यवाद. त्याला लगेचच जाऊया आपण मैदानाकडे. व्यास या संघाकडून गोलंदाजी सज्ज झालं. क्रिकेट संघ घुमेश्वर यांच्याकडून एक दादा तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तुमच्या सवंगड्यांचं, कार्यकर्त्यांचं धन्यवाद आणि पुढच्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमचा कधी पाठिंबा लागेल तर नक्की आम्हाला कळवा. थँक्यू, धन्यवाद वेळेत वेळ काढून आल्याबद्दल.
नेहरू संघाचे कर्णधार यांना एक सन्मानचिन्ह देण्यात येते दादांच्या हस्ते. अजिंक्य, थँक्यू. वडगळ गावचे संघाचे मालक कर्णधार मुकेश यांना देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. चला जाऊया मैदानाकडे. वावडुंग या संघाचे फलंदाज सलामीवीर प्रफुल्ल आणि तेजस. काय तेजस फलंदाजी करतोय नावाप्रमाणे आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करतोय काय पाहूया. पण अचूक गोलंदाजी करतोय. तसंच मुकेश. वावडुंग या संघाची धाव संख्या झाली आहे 9, बिनबाद 9. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद वावडुंग या संघाची धाव संख्या झाली आहे 9. सामना चालू करायचा आहे मित्रांनो. थँक्यू डीजे. अचूक अशी गोलंदाजी केली ती म्हणजे मुकेशने आपल्या वैयक्तिक ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजे 9 आणि वावडुंग या संघाची देखील धाव संख्या झाली 3-9 बिनबाद 9. धन्यवाद. नवीनच आहे. नक्कीच दादांना सांगावं लागेल. आजपर्यंत मान्यवर इतके येऊन गेले की स्टेज आम्हाला कमी पडतं असं भव्य दिव्य असं आयोजन केले आहे आणि लाख मुलाचं साथ आमची तुमची सदैव आम्हाला असू द्या आणि आम्हाला कधीही घुमेश्वर गावाला हाक माराल तत्पर आम्ही हजर राहू आपल्यासाठी देखील जसं तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल. चला जाऊया मैदानाकडे. वावडुंग या संघाची धाव संख्या झाली बिनबाद 9 आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अभिषेक. अशा संघाकडून गोलंदाजी सज्ज होतोय अभिषेक. ओ काय गोलंदाजी करतोय आणि आउट होतोय तो म्हणजे फलंदाज तेजस जो सलामीसाठी आला होता. थँक्यू. डीजेला विनंती करतो चौकार षटकार किंवा एखादा विकेट गेल्यानंतर डीजे होऊन जाऊ दे. गोलंदाजीवर मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे अभिषेक आणि नवीन फलंदाज येतोय स्ट्राईकला आता अजय. वावडुंग या संघाची धाव संख्या झाली आहे ती 9. अचूक अशी गोलंदाजी करतोय मिडो. ओ 38च्या आतमध्येच काय क्षेत्ररक्षण केलंय. अपील करतायत पंचांकडे आणि रनआउट होते. आत्महत्या होते. एकदा होऊ दे सुमधुर संगीत डीजे मधपत. मैदानाकडे जाऊया. बाद होतोय फलंदाज जो आला होता नवीनच अजय. रनआउटच्या स्वरूपामध्ये स्वस्त एकदम प्लेअर बाद झाला तो म्हणजे अजय. वावडुंग या संघाची धाव संख्या झाली ती 9 2 बाद 9. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे आदित्य. एक 2-3 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय अभिषेक. आपल्या नावाला साजे अशी. हो त्याचा परिपूर्ण फायदा घेता लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. लेग साईडला एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावेवर समाधान मानावं लागेल वाटतं. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. वावडुंग या संघाची वाढती धाव संख्या झाली होती 11 धाव संख्या झाली आहे 2 बाद. अचूक अशी गोलंदाजी करतोय जर्सी क्रमांक 9. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. प्लेअर आला लगेच क्षेत्ररक्षण त्यांना थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचाच फायदा घेतला. 2 धावा परिपूर्ण केल्या. 2 धावा परिपूर्ण करतात समाधान मानतायत आणि 2 धावावरती वाढती धावसंख्या होते ती म्हणजे वावडुंग या संघाची 13. जो सकाळपासून 13 आकडा थोडस घातकी ठरतोय. पाहूया जो मेंडिसचा श्रीलंकेचा फलंदाज आहे त्याचा जर्सी क्रमांक आहे. पाहूया काय होतंय. जर्सी क्रमांक 9 घालून फलंदाजी करतो वेळाच्या संघाकडून अभिषेक वाईटच्या स्वरूपामध्ये वाढते. उपस्थित मान्यवर विशाल सालुंके
इथे उपस्थित राहिले त्यांचा आपण यथोचित असा सन्मान करणार आहे. मी संजय घोले यांना नम्र विनंती करतो की विशाल साळुंके यांचा सन्मान करायचा आहे. म्हणजे अभिषेक जर्सी क्रमांक 9 घालून गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक साठी असेल. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे निशांत. वावडुंगी या संघाची धाव संख्या झाली आहे ती 14. जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 9 धावांची आवश्यकता आहे. पण अचूक गोलंदाजी करतोय तो म्हणजे अभिषेक. काय गोलंदाजी केल्याने आपल्या गोलंदाजीवरती त्यांनी. तसेच गोमगावचे सुपुत्र संदीपजी गायकर इथे उपस्थित आहेत. त्यांनी मंचाकडे यायचं आहे. त्यांचाही यथोचित सन्मान केला जाईल. तसेच समीर गायकर इथे उपस्थित आहेत. त्यांनी मंचाकडे यायचं आहे. त्यांचा मी अनिलजी विराटकर यांना संजय घोले यांना विनंती करतो की त्यांनी संदीप गायकर यांचे यथोचित सन्मान करायचं. त्यानंतर गोमगावचे सुपुत्र समीर गायकर हे इथे उपस्थित आहेत. त्यांनी मंचाकडे यायचं. 6 बॉल मध्ये काय मैदानामध्ये समीकरण येऊन पडले. 6 बॉल मध्ये 9 रनांची आवश्यकता आहे. नवीन मी संजय घोले यांना पुन्हा विनंती करतो समीर गायकर यांचा सन्मान करायचं आहे. तसेच सचिन वाजे खर्डी यांनी मंचाकडे यायचं लागेल. वाईट धाव मिळते आणि वाढती धाव संख्या होते ती म्हणजे वावडुंगी या संघाची 15. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 6 बॉल मध्ये 8 रनांची आवश्यकता आहे. सचिन वाजे खर्डी मंचाकडे यायचं. परत एकदा वाईट मिळतोय. बॅक टू बॅक 2 वाईट टाकले आणि आता संघाला गरज आहे. वावडुंगी या संघाला 6 बॉल मध्ये 7 रनांची आवश्यकता आहे. कुठेतरी बोनस वर टाकतायत ते म्हणजे गोलंदाज निखिल. अचूक अशी जर्सी क्रमांक 14 घालून गोलंदाजी करतोय. फलंदाज आहे अभि. पाहूया काय फायदा घेतात. स्ट्रेट आईला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. थोडासा वन बाउन्स येतात लगेच क्षेत्रक्षेत्राने 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. वाढती धाव संख्या तरी वावडुंगी या संघाची 18. 5 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता आहे ती म्हणजे वावडुंगी या संघाला क्षेत्ररक्षण पुढे बोलवत आहेत. अचूक अशी गोलंदाजी निर्णायक षटक आहे. बघूया काय होतं या षटकामध्ये. बॅक तिसरा देखील वाईट जात. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि नो बॉलचा इशारा देत आहेत आणि फ्री हिट. परत एकदा चान्स मिळतो वावडुंगी या संघाला. वाढती धाव संख्या झाली वावडुंगी या संघाची 19. 5 चेंडू उपस्थित मान्यवर सचिन वाजे. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. 4 रनांची आवश्यकता आहे ती म्हणजे वावडुंगी या संघाला. परत एकदा फुल टॉस मिळाला. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण पुढे येतात. 1 पाऊन जाते हातामध्ये बॉल. काय क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा परिपूर्ण केल्या. 2 धावेवर समाधान मानतायत. वाढती धाव संख्या झाली ती 21. मी संजयजी घोळे यांना विनंती करतो की सचिन वाजे साहेब यांचा तुम्ही 2 रनांची आवश्यकता आहे वावडुंगी या संघाला. अचूक अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. ओ काय गोलंदाजी केली होती. टाय मॅच होते. 21 रन धाव संख्या झालेली आहे ती वावडुंगी या संघाची. 1 धावेची गरज आहे. वावडुंगी संघ हा विजयाकडे वाटचाल करतोय काय पाहूया. तर निखिलला निर्धाव चेंडू टाकावे लागतील आपल्या गोलंदाजी मधून जर आपला संघ विजयी करायचा असेल. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 रनांची आवश्यकता आहे.
ओ पंच निर्धाव चेंडू टाकले. आता गरज आहे ती म्हणजे दोन चेंडू मध्ये 1 रनांची आवश्यकता आहे. मॅच टाय झाली आहे. 2 निर्धाव चेंडू तर व्यास संघ विजयी. 1 धाव जर काढली तर वावडुंगी संघ हा विजय होऊ शकतो. काय दबाव आलाय. सर्व 38च्या आतमध्ये प्लेयर घेतले. सगळं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. पॉइंटच्या दिशेने असेल. अचूक असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. स्क्वेअरलेले प्लेयर घेतलेला आहे. मस्त असा ओ निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न. रनआउट करतात काय पाहूया. ओ 1 चेंडू 1 धाव संख्या पाहिजे आहे. ती म्हणजे वावडुंगी या संघाला एकदा डिझर्व या रनआउटला. काय समीकरण आलंय मैदानामध्ये. 1 चेंडू 1 रनांची आवश्यकता आहे. ते म्हणजे वावडुंगी याला. थँक्यू डीजे. एक चेंडू मध्ये 1 रनांची आवश्यकता आहे. कोण होणार विजेता या पहिल्या सामन्यामध्ये, व्यास की वावडुंगी पाहूया. 1 चेंडू लवकर मित्रा. वावडुंगी प्लेयरला विनंती करते त्वरित. वावडुंगी या संघाला विनंती करतो लगेच फलंदाज पाठवायचे आपल्या मित्रांनो. 1 चेंडू मध्ये 1 रनांची आवश्यकता आहे मित्रांनो. कोण होणार या सामन्याचा विजेता, व्यास की वावडुंगी. वावडुंगी की व्यास पाहूया. सगळे प्रेक्षकांचं हृदयाचे धडके वाढताना दिसत आहेत. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे मित्रांनो. थोडस दबाव वाढलेला आहे. 1 रनामध्ये 1 बॉल मध्ये 1 रनांची आवश्यकता आहे. 1 रन 1 बॉल. काय होतंय समीकरण मैदानामध्ये पाहूया. अतिशय अतिशय हा सामना बघायला मिळतोय. तो 1 चेंडू 1 धाव. बघूया कोणाच्या साईडला पारडं झुकणार आहे. खूप रोमांचक असा सामना. म्हटलं जातं ना, लहरे से डरकर नौका कभी पार नहीं होती दोस्तों, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय मॅच आणून ठेवलं. एक मॅन ऑफ एकदम 1 बॉल 1 रनांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण सजवतोय व्यास संघ. 38च्या आतमध्ये सर्व प्लेयर घेतलेले आहेत. 2 प्लेयर फक्त बाहेर ठेवलेले आहेत. बघूया काय होतंय ते. समीकरण एकदम जवळ आणून ठेवलंय. 1 बॉल मध्ये 1 रनांची आवश्यकता आहे. डॉट बॉल काढला तर व्यास संघ विजयी आणि 1 रन काढला तर वावडुंगी संघ विजयी होऊ. काय येतंय समीकरण पाहूया. मैदानामध्ये 14 क्रमांक जसे क्रमांक घालून फिरतोय आणि 1 धाव मिळते काय पाहूया. आणि व्यास संघ विजयी होतोय. काय मॅच झाली होती.